राम नारायण राम. जेव्हा मी 6वीत होतो तेव्हा पाचगाईच्या नावाचं एक ठिकाण होतं. नंदीग्राम मध्ये एक घर होतं जिथे कोणी राहत नव्हतं, कोणी झोपत नव्हतं. बी.के. नंदी हे डायरेक्टर होते आणि ते घर त्यांच्या नातेवाईकांचं होतं. त्या घरात उन्हाळ्याच्या दिवसात खूप आंबे आणि फणस कटहल असायचे. त्या कुटुंबातील एका सदस्याला मी मामा म्हणायचो. त्यांनी मला सांगितलं, सगळे तुला भेटायला इच्छुक आहे. मी त्यांच्या सोबत गेलो. रात्री त्या घरात थांबायला सांगितलं. आधी काहीच सांगितलं नाही. माझ्या सोबत माझा एक मित्र होता. तो मला गोसाई म्हणायचा. रात्री साधारण 2 वाजले असतील. तो म्हणाला, गोसाई, एक बाळ चाललंय. एक दिवा पेटलेला होता. कोणीतरी फुंकर मारून तो विझवला. पुन्हा तो म्हणाला, तर गोसाई, बाळ रडतय, त्याला त्याच्या आईकडे ने. काही खोल्यांमध्ये पाहिल्यानंतर तो म्हणाला, तर गोसाई, नाहीये, कोणीच नाही. दिवा पुन्हा पेटला. कोणीतरी पुन्हा फुंकर मारून तो विझवला. तो म्हणाला, गोसाई, हे वाऱ्यामुळे झालं असेल का? गोसाई, पानही हलत नाहीये, मला भीती वाटते. गोसाई, ते परत येतेय. बरं, तू मला पकडून बस. कोणीतरी बाहेरून चिटकणी लावून तिथून निघून गेलं होतं.